कांद्याच्या भडकलेल्या दराने ग्राहकांच्या डोळ्यांना पाणी आणलं आहे। कांदा 100वर पोचल्याने सर्वसामान्यांच्या अंगावर बाजारहाट म्हटलं की काटा येऊ लागलाय। बुलढाण्यात कांदा सेंचुरी मारत असल्याचं चित्र आहे। खानपानाच्या सवयी बदलल्याने कांदा हा रोजच्या स्वयंपाकात आवश्यक झालाय। चविष्ट पदार्थ कांद्याशिवाय होऊच शकत नाही अशी धारणा झाली आहे। रंकापासून रावांपर्यंत सर्वांच्या स्वयंपाकघरातील निकड असलेल्या कांद्याने सध्या सेंचुरी मारली आहे। त्यामुळे गृहिणींचं बजेट बिघडलंय तर सर्वसामान्यांच्या डोळ्यांना कांद्याने पाणी आणलंय। भाजीपाल्यासह कांदा 100वर पोचल्याने 500 रुपयांची नोटही कमी पडू लागली असून बाजारात जाणार त्याचा खिसा रिकामा होणार असं चित्र सध्या बुलढाण्यात दिसून येत आहे। राज्यासह देशभरात कांद्याचे भाव वाढलेले आहेत। या भाववाढीचे कारण वेगवेगळे असले तरी राज्यात झालेली अतिवृष्टी हे मुख्य कारण समोर येत आहे। कैलाश रामप्रसाद पातलवंशी, आठवड़ी बाजार बुलढाना। कांदे के भाव, नया कांदा 80 रुपये किलो है और जूना कांदा 100 रुपये किलो है। दिवाली के पीरियड में जिस समय 15 दिन लगातार बारिश हुई उसके कारण कांदा खराब होने के कारण नासिक, पुना, नगर ये जगहों पर जहाँ पर भी कांदा उत्पादन होता और मार्केट है बड़े बड़े, वहाँ पर माल नहीं आने के कारण कांदे में भाव में बढ़ोतरी होने के कारण हमें लाने भी बहुत दिक्कत हो रही है और यहाँ से बेचने भी बहुत दिक्कत हो रही है। कस्टमर को अपन 80 रुपये किलो बोले तो लेता नहीं और मार्केट में जाओ और उनको बोले अपन 60 रुपये किलो 70 रुपये किलो देते वो देते नहीं। दाम इसके प्याज के और बढ़ेंगे या कम होंगे? नहीं, इस साल तो मेरा ख्याल है जनवरी महीने तक के भाव रहेंगे, जनवरी फरवरी तक, क्योंकि उसका कारण है कि अब जो नया माल आएगा तो जनवरी फरवरी के बाद ही आएगा। प्याज के भाव बहुत ज़्यादा बढ़ गए हैं, 80 से 100 रुपये तक, और आम लोगों को बहुत इसकी परेशानी हो रही। बीच में 30-40 रुपये मिल रहे थे तब भी बहुत ज़्यादा परेशानी होती है। अभी बेरोज़गारी की वजह से सारी पब्लिक परेशान है। मी शंकर जगताप बुलढाणा इथून बोलतो। यावर्षी पावसाच्या अभावामुळे पाऊस जास्त पडल्यामुळं कांद्याचे भाव एकदम वाढलेले आहेत आणि हे कांद्याचे भाव तुमचे सरासरी 2 महिन्यापर्यंत असेच राहतील। अजूनही वाढायची शक्यता आहे कारण मंडीमध्ये त्याची आवकच एकदम कमी झालेली आहे। त्याच्यामुळं कांद्याची अशी अवस्था झाली 100 तर आता विकून आला, आता 120-140 व्हायच्या मार्गावर आहे। माझं नाव सुलाल माणिक गोरे, राहणार बुलढाणा, चिल्लर आलू कांदे विक्रेते। कांदे भाव खूप वाढलेले आहेत। जुने कांद्याचे भाव 100 आणि नवीन जो आलेला आहे त्याचे 80 रुपये किलो आहे। भाव का वाढलेले आहे? भाव वाढण्याचं कारण की पावसाळ्यामध्ये अति पाऊस झाल्यामुळे जे पावसाळी लागवड आहे ते 75 ते 80% खराब झालेलं आहे। त्याच्यामुळे जे उत्पादन आहे ते कमी प्रमाणात झालेलं आहे, त्यामुळे मार्केटला आवक कमी झाली। अतिवृष्टीमुळे कांद्याचे भाव वधारले असून जेवण चवदार करण्यासाठी अत्यावश्यक असणारा कांदा सध्या बुलढाणेकरांना चांगला झोंबू लागलाय। 20 रुपये प्रति किलोने विकला जाणारा कांदा आता 80 ते 100 रुपये किलो प्रमाणे खरेदी करण्याची वेळ आली आहे। या कांदा दरवाढीचा आढावा विदर्भ न्यूजने घेतला असून नवीन कांदा येईपर्यंत ही भाववाढ पुढील 2 महिने कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे। प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा।